बहुजन वारकरी कलावंत साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले। यावेळी माधवदादा जमदाडे, राजेश पालमकर यांनी या कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी नेतृत्व केले। पाहुयात लोकलढाचा सविस्तर वृत्तांत। झालेला भ्रष्टाचार, कलावंतांच्या मानधनामध्ये झालेला भ्रष्टाचार हा उघडी करण्यासाठी बहुजन टायगर सेनेच्या वतीनं आणि माननीय आमचे राजेश्वर पालमकर साहेब यांच्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आतापर्यंत आम्ही जवळपास 500 लोक होतो आणि तरी आम्ही 200-300 लोक आहोत। या ठिकाणी बाहेरगावचे लोक आले होते आणि समितीनं आणि शासकीय अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीचा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे तर 3 वर्षापासून कलावंतांच्या मानधनासाठी या शासकीय अधिकाऱ्यांनी ऑनलाईन म्हणून 3 वर्षापासून कागदपत्र जमा केली आणि कागदपत्र ज्यांनी ऑनलाईन केले त्या ठिकाणी बाद झाले आहेत, ज्यांचे कागदपत्र पूर्ण नाहीत आणि ज्यांचे कागदपत्र पूर्ण आहेत तर त्या कलावंतांनी जवळपास 4,500 कलावंतांनी 3 वर्षामध्ये या शासनाकडे ऑनलाईन करून कागदपत्राची दाखल केली आणि ते सर्व पात्र आहेत। त्या पद्धतीची यादी लागली होती। नंतर त्यांनी 10 लोकांची समिती तयार केली आणि 10 लोकांच्या समितीने या ठिकाणी तर दरवर्षी नियमाप्रमाणे की 100 कलावंतांनाच मानधन देता येते, म्हणून आपल्याला 3 वर्षाचे 300 कलावंतच पाहिजे आणि बाकीच्या लोकांना म्हणजे 4,200 लोकांना कशा पद्धतीनं बाद करता येईल म्हणून त्यांनी इथं कलेक्टर नियोजन भवनामध्ये कार्यक्रम ठेवला। या कार्यक्रमामध्ये पात्र असलेल्या सर्व कलावंतांना जिल्ह्यातून गावागावातून सगळ्या लोकांना बोलवलं। त्या ठिकाणी त्यांची 4 दिवस मला वाटते गायन स्पर्धा घेतली आणि स्पर्धा घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी कास्टिझम असं करण्यात आलं। आम्हाला कलेक्टर साहेबांना आणि जिल्हा परिषदेच्या CO साहेबांना हे प्रश्न विचारायचे आहे, ज्या 10 लोकांची तुम्ही समिती तयार केली तर ती 10 लोक कुठल्या म्हणजे डिग्री आहेत, त्यांच्याकडे कुठल्या कॉलेजच्या डिग्री आहेत किंवा कुठल्या गव्हर्मेंटच्या डिग्री आहेत की त्यांनी कलावंतांना पारखू शकतात। म्हणजे मनोमनी 10 लोकांची समिती तयार केली आणि त्या 10 लोकांनी कास्टिझम करून त्या 10 लोकांमध्ये एकही बौद्ध समाजाचा व्यक्ती नाही, एकही मुस्लिम समाजाचा नाही, शीख समाजाचा नाही, त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या विचारामधले किंवा त्यांच्या सानिध्यामधल्या लोकांना घेतलं। त्या ठिकाणी त्या 10 लोकांनी 4,200 कलावंतांचा बळी घेतला आणि त्यांच्या जवळच्या 300 लोकांचं त्या ठिकाणी त्यांनी पात्र म्हणून यादी तयार केली। त्यामध्ये त्या 300 लोकांमध्ये सुद्धा आमच्याकडे बाईट आहे, रेकॉर्डिंग आहे। त्या एका माणसाकडून 40-40, 50-50 हजार रुपये ते घेत आहेत आणि ते 300 लोकांची यादी उद्या 18 तारखे म्हणजे आचारसंहिता संपताच त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला किंवा मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी म्हणजे जे कोणी सांस्कृतिक मंत्री आहेत त्यांच्याकडे पाठवून त्यांचं मानधन आहे की नाही मागवत आहेत। म्हणून आज बहुजन टायगर सेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना भेटून या तुम्ही केलेल्या या सर्व प्रक्रियेचा आम्हाला खुलासा द्यावा, ती यादी द्यावी, त्या 4,500 लोकांची यादी द्यावी, निवड झालेल्या लोकांची यादी द्यावी, जे 10 लोकांची समिती तुम्ही कशा पद्धतीनं या लोकांची परीक्षा घेतली, त्या लोकांची कुठल्या पद्धतीची तुम्ही परीक्षा घेतली याचंसुद्धा तुम्ही आम्हाला खुलासा करून देण्यात यावं। अन्यथा येणाऱ्या 23 तारखेला आम्ही हजारोच्या संख्येनं सर्व कलावंत सर्व वारकरी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पुढे हजारोच्या संख्येनं या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यासाठी आलोत आणि हे आपल्या पुढे निवेदन आहे। आपल्याला विनंती आहे, जे आज आता महाराष्ट्रामध्ये ऐकत असतील आपल्या जिल्ह्यामध्ये असाच भ्रष्टाचार झाला असेल म्हणून सर्व वारकरी आणि कलावंतांनी रोडला यावं आणि त्या ठिकाणच्या प्रशासन आणि त्या समितीला हाणून पाडावं एवढीच विनंती करतो। 23 तारखेला हा जो कलावंताच्या हिताचा जो मोर्चा आहे सर्व कलावंतांनी आणि वारकऱ्यांनी कलेक्टर ऑफिस पुढे 23 तारखेला सकाळी 11 वाजता आपण सर्वजण यावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। आम्ही नांदेड जिल्हाधिकारी यांना भेटायला आलो होतो की नांदेड जिल्ह्यातील वारकरी आणि कलावंत यांच्यासाठी काही जे शासन मानधन देतं
त्या मानधन देण्यामध्ये गेले 3 वर्षापासून ह्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री, बेजबाबदार पालकमंत्री यांच्याकडे नियोजन नसल्यामुळे 3 वर्षापासून ती यादी अशीच कुठेतरी पडलेली दिसली आणि 3 वर्षाच्या नंतर मग ती यादी आता प्रकाशित करण्याच्या अगोदर एक अपात्र पात्र नसलेल्या लोकांना समितीमध्ये घेऊन इथे आमदार खासदार या लोकप्रतिनिधीच्या म्हणण्यावर समितीवर लोक निवडून काही 4000 कलावंतांना नांदेडमध्ये इथे नियोजन भवनाला बोलवून त्यांची परीक्षा घेण्यात आली, डेमो घेण्यात आला. तिथे अत्यंत तुटपुंज आणि टेक्निकल प्रॉब्लेम असलेले वाद्य साहित्य त्यांच्या पुढं ठेवून त्यांनी सादरीकरण करायला लावलं आणि सादरीकरण करत असताना त्या समितीमधले जे बेजबाबदार हलकट लोक होती ती दिसली तर आम्ही त्यांना दाखवू. त्या समितीच्या लोकांनी अत्यंत जातीवाद केलेला आहे. चांगलं गाणं बांधणाऱ्याला किंवा चांगलं सादरीकरण करणाऱ्याला त्यांनी अत्यंत कमी मार्क टाकले आणि मूर्ख लोकांना, जी की लोकप्रतिनिधीचं ऐकतात, ज्यांना काहीच येत नाही, अशा लोकांना त्यांनी पात्र म्हणून घोषित केलेलं आहे. काहीतरी 300-350 लोकांचा त्याच्यामध्ये यादीचा समाविष्ट आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की ह्या पात्र लोकांची जी तुम्ही 350 लोकांची यादी केली त्यांना कुठल्या निकषा आधारे तुम्ही त्यांना पात्र केलं आहे, कशा पद्धतीनं मार्क दिले आणि जी 10 लोकांची समिती नेमली त्यांना कुठल्या निकषा आधारे नेमलं याची यादी द्यावी आणि जी काही यादी केलेली प्रकाशित आहे ती तुम्ही रद्द करून जे कोणी खरे कलावंत आहे त्यांना लाभ द्यावा. कारण हा लाभ शासन देत नाही किंवा कलेक्टर देत नाही, कोणी देत नाही, कोणाच्या बापाच्या घरचे पैसे नाहीत. ही भारतीय संविधानामध्ये तरतूद आहे. हे कित्येक वर्षापासून यांनी संबंध समाजामध्ये आपली कला दाखवलेली आहे. त्या कलावंतांना जीवनभर आपलं कला दाखवत असताना जगण्याची हमी म्हणून 5000 रुपये मानधन भेटतं. ते त्यांच्या हक्काचं आहे. या हक्काचं मानधन मिळवण्यासाठी असल्या फालतू समितीची आवश्यकता नाही, कोण्या लोकप्रतिनिधीची आवश्यकता नाही. ती आमच्या हक्काचं अनुदान आम्हाला मिळालं पाहिजे या हेतूनच आम्ही इथं आलोत. आणि आता जर ती यादी रद्द केली नाही तर उद्याच्या 23 जूनला आम्ही भव्य असा कलावंत आणि वारकरी मिळून नांदेडमध्ये एक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचं ठरवलेलं आहे. लाभ उचलत असतील, पहिल्यांदा समिती किती चांगली आहे, ती बोगस आहे का हे पाहून द्या. आता दादाने सांगितलं की त्यांच्याकडे कोणत्या डिग्री आहेत. कुठली समीक्षा करत असताना, तुम्हाला संशोधन करत असताना, तपास करत असताना तिथे त्या पद्धतीचे क्वालिफाईड लोक लागतात ना. काय तिथे काय IAS लोक बसली होते का? कलेक्टर तर नव्हते त्या दिवशी. बोगस प्रमाणपत्र ठरवणारे तुम्ही कोण? कलावंत बोगस कधीच नसतात. त्यांचा आवाज हा ओरिजिनल असतो, त्यांचं सादरीकरण ओरिजिनल असतं. देणारे सर्टिफिकेट जरी बोगस असले तर हजारो वर्ष, आम्ही कित्येक वर्षापासून कला सादर करतो, या कलेला कुठला सर्टिफिकेट असतो? आम्ही काय शाळेत गेलेले आहेत का कलावंतही? का त्यांनी 10वी पास पाहिजे, 12वी पास असे निकष नाही त्याच्यासाठी. तुमची कला जर सर्वश्रेष्ठ असेल तर त्याला अनुदान मिळतो. त्याला बोगसाचं काही नाही. ती समिती बोगस आहे. कलेक्टर ऑफिसमधले नेमलेले ते कोणी जे समिती आहे, जिल्हा परिषदचे लोक, ही बोगस आहेत. ह्या बोगस लोकांना धडा शिकवायचा आहे आम्हाला.